I think I have visited this place once before also. So I think half of the majority almost know me. How many of you knows me? Okay, so last time, sir, also. Yeah, you have invited me here. Definitely, you know. Thank you so much for knowing me and recognizing me. So, what is the today's topic? Are you comfortable with English language, or shall we prefer Hindi or Marathi? We'll make the mixture of both the languages. Okay. So, why are we gathered here today? What is the purpose? What is the topic? What do we have to discuss here? We have to discuss something over here. Okay, right? We are not here just to sit mum all the time. आपण इथं काहीतरी डिस्कस करायला आहोत, बरोबर ना? आता मी इथं आलोय, आता मीच बोलेल आणि तुम्ही ऐकून घेणार एवढं तर मी ज्ञानी नाहीये. पण प्रत्येकाकडे काही ना काही असेलच मला शिकण्यासारखं. प्रत्येकाकडून मी शिकूनच जाणार काही ना काही, बरोबर ना? आज प्रत्येकाला बोलायची संधी मिळेल. पहिले माझं इंट्रोडक्शन देऊन देतो. माझं नाव आकाश खारवे आहे. राहणारा धारणी तालुका, एक छोटंसं गाव कुसुमकोट खुर्द, धारणी तालुका आणि अमरावती जिल्हा इथून मी आलेलो आहे. मी पण इंग्लिश लँग्वेज ट्रेनर आहे. मागच्या वर्षी राका इंटरनॅशनल शाळेमध्ये, रावेरला राका इंटरनॅशनल शाळा आहे. कोण ओळखतं? कोणाला माहिती आहे का? राका इंटरनॅशनल शाळा आहे, तिथं मी व्हाईस प्रिन्सिपल होतो. त्याच्यापूर्वी माझी स्वतःची आकाश इंग्लिश अकॅडमी म्हणून इंग्लिश अकॅडमी होती अमरावतीला. पण मला शाळेमधून भरपूर ऑफर असते, तर मी ती अकॅडमी मित्रांना हँडओव्हर केलेले ते बघतात आणि मी शाळेवर वर्क करतो. पण मागच्या 6 महिन्यापासून माझ्या मोठ्या वडिलांना कॅन्सर हा आजार झालेला होता. काय झाला होता? कॅन्सर झाला होता, पण आता ते बरे झालेत. तर मागच्या 6 महिन्यापासून मी शाळा सोडलेली आहे आणि मी त्यांच्या ट्रीटमेंटसाठी त्यांच्या सोबतच होतो. तर सरांशी त्या विषयावरच माझी चर्चा सुरू होती की सर, असा मोठ्या वडिलांना आजार झाला होता, कॅन्सर सारखा असाध्य रोग. याला आयुर्वेद आणि ॲलोपॅथ म्हणतो की हा आजार बराच होत नाही, बरोबर? तर माझे मोठे वडील 68 इयर्स ओल्ड आहेत. त्यांनी त्या आजारावर त्या आजार कॉन्कर केलं, त्यांनी ओव्हरकम केलं, विक्ट्री मिळवली, म्हणजे विजय प्राप्त केली. त्या म्हणजे वयाच्या 68व्या वर्षी, 68व्या वर्षी, बरोबर? म्हणजे कॅन्सर काही खूप मोठा आजार झाला का? ॲलोपॅथीवाले सांगतात. ॲलोपॅथी माहिती आहे ना? कोणती पॅथी म्हणजे ॲलोपॅथी? कोण सांगणार? आजचा आपला विषय काय, कोण सांगणार? कोणाकोणाला माहिती आहे? सरांनी मेसेज टाकला असेल, ग्रुपवर मिळाला असेल सगळ्यांना. आय थिंक सर हॅड पोस्टेड अ मेसेज फॉर युअर ग्रुप. ओके, सो हाऊ मेनी ऑफ यू गॉट द मेसेज अँड हाऊ मेनी ऑफ यू वेंट थ्रू द मेसेज? कोणी कोणी तो मेसेज पाहिलाय? एकाची हात वर नाहीये, एकाची हात वर नाहीये, हात असावर होतो. तुमच्यासारखे झाडं पण लाजायला लागले, त्यांना एवढं वाढता येतं, ते त्या लाजण्यामुळे एवढेच वाढायला लागले, तर प्रत्येकाला ऑक्सिजन मिळणार का? तर झाड आपल्या क्षमतेप्रमाणे वाढतं, तर तुमच्यात पण तेवढी क्षमता आहे. जेवढी क्षमता आहे तेवढा हात वर करा ना. करा बरं हात वर. अजून वर होतो की नाही? म्हणजे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण आपली शक्ती आपल्याला लक्षात येत नाही. रामायण प्रत्येक ह्याच्यापैकी खूप लोकांनी पाहिली असेल, खूप मुलांनी पाहिली असेल. हनुमानला कोण कोण ओळखतं? राम भक्त हनुमान सगळेजण, माहितीये का? म्हणजे तुम्ही पण हनुमानच आहात. मी मागे पण सांगितलं होतं आय थिंक हा वाक्य. पण तुम्ही सगळे झोपलेले आहात. तुम्हाला एक चांगला मित्र पाहिजे जो तुमच्या शक्तीचं आकलन करून देणार तुम्हाला. माहितीये का? रावणाने सीता मातेला हरण करून नेलं होतं कुठं? लंकेला, बरोबर? आता लंका पार करण्यासाठी रावणाने त्याचा तो पुष्पक विमान वापरला होता. पण राम तर वनवासी झाले होते, त्यांना राज्यातून हकालपट्टी झाली होती, 14 वर्षाचा वनवास होता. त्यांना जंगलात मित्र कोणते सापडले? सगळे माकडच. कोण? सुग्रीव हे वानर प्रजातीचेच होते ना, होते की नाही? तर त्यांच्याकडे काय असणार, काय सुविधा होती का? पण सीता मातेला परत आणायचं पण होतं की नाही?
पण आता ते समुद्र पार करून श्रीलंकेला, त्या लंकेला जाणार कोण? आता श्रीलंकेच्या नावाने आपण ओळखतो, बरोबर. कोण गेलं होतं शोध घ्यायला? कोण गेलं होतं स्टार्टिंगला? हनुमानजीच गेले होते ना. हनुमानजी डायरेक्ट गेले का आता मला हवेत उडता येतं मी जातो म्हणून? नाही, त्यांना कल्पना नव्हती की मी एवढा शक्तिशाली आहे. कोणी जाणीव करून दिली माहितीये का? तुम्ही लहान आहात, तुम्ही रामायण बघितलं नसेल. आमच्याकडे त्यावेळेस मोबाईल नव्हते ना, तर आम्ही दूरदर्शन एकच चॅनल होतं त्यावेळेस, आणि त्याच्यावर शनिवारी आणि रविवारी रामायण यायचं, रामायण. तर आम्ही आमच्या लहानपणात, म्हणजे तुमच्या वयात, ते रामायण बघायचो. आणि काही खूप जास्त सिरियल्स वगैरे नव्हते. शनिवारी एक पिक्चर यायचा 9:30 वाजता, तो 12:30ला संपायचा. आणि ते पिक्चर कमी, ऍडव्हर्टाइजमेंट जास्त होती त्याच्यातही. आणि शनिवारी रविवारी रामायण, तर त्या मोजक्या गोष्टी आम्ही पाहायचो. एंटरटेनमेंट म्हणून आम्हाला शक्तिमान आणि ज्युनियरजी नावाचा तो एक हे राहायचा. एवढंच होतं. आजकाल तुम्हाला इंस्टाग्राम, युट्यूब, अजून भरपूर काही काही झाले. फेसबुक, एक्स, असे भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत. पण त्याचा आपण चांगला वापर कमीच करतो, शिकण्यासाठी कमीच वापर करतो. तर सांगायचं एवढंच की कोणी सांगितलं होतं हनुमानाला त्यांच्या शक्तीची जाणीव कोणी करून दिली होती? जामवंतांनी. जामवंत, बरोबर. त्यांना सांगितलं की हनुमंत, तुझ्यात अपार क्षमता आहे, तू हा समुद्र ओलांडून एका क्षणात जाऊ शकतो. मग त्यांनी त्यांची स्मृती परत त्यांना ती रिमाइंड करून दिली की असं असं आहे, असं असं झालं होतं, तुला श्राप भेटला आहे, तुझ्या काही वाईट सवयींमुळे तुला एका ऋषीमुनीने श्राप दिला होता की तू तुझ्या सगळ्या शक्ती विसरून जाणार. मग त्याला एक चांगला मित्र भेटतो जामवंत सारखा. तो त्याला ओळख करून देतो की हनुमान, जागा हो, तू कोण आहे? अरे जागे व्हा हनुमंत हो, तुम्ही कोण आहात? तुमच्यात अपार क्षमता आहे, बरोबर. मग हनुमानला ती शक्ती आठवते आणि तो एका झटक्यात पार करून जातो एवढा मोठा समुद्र, आणि सीते मातेचा शोध घेऊन येतो आणि रावणाला सांगतो की इथं इथं अशा अशा अवस्थेत माता आहे, बरोबर. त्या शक्तीचं मी तुम्हाला याच्यासाठी करून देतोय, जाणीव करून देतोय की तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वांमध्ये ती अपार क्षमता आहे, ती शक्ती आहे. शक्ती म्हणजे ती ऊर्जा, एनर्जी आहे, आहे की नाही? पण थोडीशी बॅटरी लो झालेली आहे आपली, मग चार्ज करावं लागेल, बरोबर की नाही? तर चार्ज करणारा एक तर चार्जर पाहिजे, नाही तर तसा सखा पाहिजे, मित्र पाहिजे, काउन्सिलर पाहिजे, गाईड करणारा पाहिजे, मेंटर पाहिजे, आहे की नाही? आता तुम्ही शुभम सरांच्या सानिध्यात आहात, तिथं शिकत आहात, तर म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी आहेत. कारण की त्यांच्याकडून मीच पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. भरपूर काही गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे शिकण्यासारख्या. तर तुम्ही योग्य ठिकाणी आहेत. तुमच्या शक्तीची जाणीव तुम्हाला होईलच. पण विषय आपला होता की कालचा टॉपिक जो होता, तो कोणाकोणाला आठवतोय? शक्तीची जाणीव त्यानंतर आपण करूया. तुमच्यामध्ये त्याची जाणीव तुम्हाला होईलच सरांसोबत, पण तुम्हाला पण त्याच्यासाठी रेडी राहावं लागेल. मला सांगा, कालचा टॉपिक जो होता, जो तुम्हाला ग्रुपवर पोस्ट केला होता, तो टॉपिक कोणता आहे? आरोग्य, अन्न, आहार आणि सत्कर्म. आहार, आरोग्य आणि सत्कर्म. आता टॉपिक कसा भेटला असावा? आमची सहज चर्चा चालू होती. म्हटलं सर, यावर्षी तर मी काही शाळेवर गेलोच नाही, असा विषय होता. मग सरांना भरपूर काही गोष्टी त्याच्यातल्या मी सांगितल्या की वडिलांना कसा 4 महिने आम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट दिली. ॲलोपॅथी म्हणजे माहिती आहे का? हे मेडिकल जे आहेत, जिकडे सगळे जे इंग्लिश मेडिसिन भेटतात, फॉरेनचे मेडिसिन जिथं भेटतात, ते झाली ॲलोपॅथी. होमिओपॅथी, ते साबुदाण्यासारखी जी गोळी भेटते, ती झाली होमिओपॅथी. एक आहे आयुर्वेद, सगळं आपलं जडीबुटीचं सगळं भेटते आयुर्वेद, आहे की नाही? आणि त्याच्यापेक्षा एक मोठा काहीतरी चमत्कार आहे, ती कोणतीच पॅथी नाहीये, पण तुम्हाला समजावं म्हणून त्याला नॅचरोपॅथी म्हणतो मी, बरोबर. तर सरांना सांगता सांगता सरांना खूप आवडला तो टॉपिक. सर म्हणे, सर आपण एक अवेअरनेस म्हणून आपण मुलांसाठी पण तो टॉपिक ठेवूया. तर जास्त वेळ नाही, खूप कमीच वेळेवर आपण बोलूया, बरोबर. समजून घेऊया की काय आहे आहाराचं महत्व आपल्या जीवनात, आपल्या आरोग्यासाठी, आहे ना. आणि कसं आपलं आरोग्य, आपलं आहार आपलं आरोग्य घडवतो, आपले कर्म घडवतो, बरोबर. वाटतंय ना तुम्हाला की आपण जे कन्झ्युम करतो ते आपल्याला कन्झ्युम करत असतं? एखाद्या नदीला, एखादी नदी असते, बरोबर आहे ना, ती वाहून वाहून शेवटी कुठं जाते? समुद्रात मिळते की नाही? तिला खूप आनंद होतो की मी नदीचं काय झाले, समुद्र झाले. नदी छोटीशी असते ना,
तिचा उगम छोटाच होतो, वाहत वाहत जाते आणि कुठे मिळते ती? तिला अभिमान वाटतो. नदीचं काय झाले? समुद्र झाले. कधी आपल्याला अभिमान वाटतो का आपण माणूस म्हणून जन्माला आलो? कोणाला वाटतं? अभिमान वाटत नाही का? केवढा सुंदर जीवन भेटलंय. कोणालाच वाटत नाही. मला खूप अभिमान आहे की एवढे येऊन आहेत, 84 लाख येऊन आहेत. किती येऊन आहेत? तर बाहेर बैल कुत्र पण आहेत त्याच्यातच. पण आपण नशिबान आहोत. का बरं? माणूस जन्म भेटलाय. कोणता जन्म भेटलाय? तरी तुम्हाला अभिमान वाटत नाही म्हणजे कमाल आहे. वाटतं पण मला सांगायचं नाही आहे ना, तुम्हाला सांगायचं नाही, बरोबर की नाही? तर ती नदी जाऊन समुद्राला मिळते, तिला अभिमान वाटते की मी नदीचा समुद्र झाले, मी मोठे झाले. आपण एवढे अनकॉन्शियस जीवन जगतोय ना, एवढं अनकॉन्शियस जीवन जगतोय की आपल्याला काहीच कल्पना नाहीये. आपण उठतो, आपण उठलेला आहोत, पण आपला जो माइंड आहे ना, सबकॉन्शियस माइंड, तो झोपेतच आहे. आपण जागेत आपण पाहतोय, पण प्रत्यक्ष जी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला दिसतच नाहीये. वरवरच बघतो आपण, त्याच्या डीप मध्ये जातच नाही. कशामुळे झालंय? आपला म्हणजे स्वतःशी कनेक्शन तुटलेलं आहे. कशामुळे तुटलं असावं? कशामुळे तुटलं असावं? आपल्या चुकीच्या आहारामुळेच. आपल्या चुकी आहारामुळे स्वतःशी संपर्क तुटला. आपण ह्या निसर्गाचा एक घटक आहोत. म्हणजे आपण निसर्गच आहोत. घटक म्हणजे काय? आपण निसर्गच आहोत. नदी म्हणजे निसर्ग आहे. समोर प्राणी म्हणजे निसर्ग आहे. निसर्ग काही वेगळं नाहीये. हे मोकळं आभाळ हे निसर्ग आहे. तो वृक्ष निसर्ग आहे. हे सगळे एकमेकांशी को रिलेटेड आहेत, है ना? पण एक मात्र माणूस, देवाने माणसाला बुद्धी दिली आणि माणूस, देवाची ती सगळ्यात मोठी चूक होती. माणूस तिथंच भरकटला, बरोबर? कारण की त्यांनी बुद्धीचा वापर कमी आणि गैरवापरच जास्त केला, बरोबर की नाही? त्याला सहज गाजरं खाता आली असती, त्यांनी गाजराचं काय केलं माहितीये? हलवा करून टाकला. तिथं तो 2 गाजर खाऊन स्वस्त राहता आला असता, फिट राहता आला असता त्याला आलं असतं की नाही? त्यांनी त्या गाजराला 2च्या जागी 10 गाजर टाकले, त्याच्यात थोडासा मावा टाकला, काय म्हणतात मराठीत? खवा. तूप टाकला, अजून मूर्खपणा त्याच्यात साखर ऍड केली, त्याच्यात थोडे काजू टाकले. 2 गाजरामध्ये पोट भरणारा त्यांनी 10 गाजर खाल्ले. गजर जरूरत म्हणजे रिक्वायरमेंट कितीची होती? नीड किती होती बॉडीला? त्यांनी किती खाल्ले? आणि कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली तर ती काय होते माहिती का? विष, बरोबर आहे? अति म्हणजे गरजेपेक्षा कुठली गोष्ट जास्त झाली ना, तर तिचा इफेक्ट कमी आणि साईड इफेक्ट जास्त होतो. तर 84 लाख योनी आहेत बाहेर, सगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, नदीमध्ये इकडे तिकडे मासे, आता भरपूर प्रकारचे जीव आहेत. त्यांच्याकडे गॅस आहे का? नाहीये. त्यांना जसा आहार भेटतो ते तसाच ग्रहण करतात, बरोबर की नाही? फक्त एक माणूसच आहे जो प्रकृतीशी, निसर्गाशी डिस्कनेक्ट झालाय. कशामुळे? स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर. त्या बुद्धीचा वापर त्यांनी त्याच्याशी कनेक्ट करायला पाहिजे होता, पण त्यांनी काय केलं? आहार घेतला, जो प्राकृतिक होता तो सोडला आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करून मोमोज बनवले, नूडल्स बनवले, चायनीज भेळ बनवली आणि चांगलं स्वस्थ शरीर त्यांनी काय केलं? रोगी करून टाकलं. निरोगी शरीर काय केलं त्यांनी? रोगी केलं. आता तुम्ही असे सहज बसलेले आहात, मी तुम्हाला म्हणेल की असा हात वर करून बसा बरं. किती वेळ बसू शकाल तुम्ही असा हात वर करून? हा, 1 मिनिट, 2 मिनिट, कोणी जास्त फिट असेल तर 10 मिनिट. नंतर हात काय होईल तुमचा? का बरं दुखेल? कारण की ती शरीराची स्वाभाविक अवस्था नाहीये. आहे का? मी जसा बसलोय ती स्वाभाविक अवस्था आहे, बरोबर आहे की नाही? मग तो हात दुखेलच आपला, बरोबर की नाही? मग आपल्या मनुष्याची जी स्वाभाविक अवस्था आहे शरीराची, ती स्वस्थ राहणे आहे, आजारी पडणे नाही. पण आजकाल आपण जास्त काय व्हायला लागलो? आजारीच पडायला लागलो. स्वस्थ कमी राहतो. कोणाला सर्दी झाली असेल, कोणाचे डोळे जडजड होत असतील, कोणाचं होमवर्क म्हटल्यावर डोकं दुखायला लागतं, बरोबर आहे ना? कोणाकोणाला वाटतं की मी पूर्णपणे फिट आहे. आता या भाऊला या वयात चष्मा लागला म्हणजे डोळ्यामध्ये काहीतरी असेल ना, काही त्रुटी आलीच असेल, त्याच्यासाठीच लागलं की नाही, बरोबर ना? तर सहज आणि स्वस्थ राहणे ही स्वाभाविक अवस्था आहे. स्वस्थ राहणे ही स्वाभाविक अवस्था आहे, कारण की प्रत्येक जीव एकदम स्वस्थ आहे.
फक्त आपणच आजारी आहोत. का बरं माहितीये का? कारण की बाहेरचे जेवढे काही प्राणी आहेत, गाय आहे, बैल आहे, माकडं आहेत, ते कुठं जातात? त्यांना भूक लागली तर जे जंगलात जातात. त्यांना बाहेर जे भेटते ॲज इट इज ते कन्झ्युम करतात. माकडं जंगलात काय भेटतं त्यांना? झाडांची पानं, फळं, बरोबर? नदीत माशाला काय भेटत असेल? त्या पाण्यामध्ये तर आपल्याला काही पेटवता पण येत नाही. तिथं तर काही कुक्ड फूड आहेच नाही. कुक्ड फूड फक्त कोण कन्झ्युम करतो? माणूस. एखादा फळ आपल्याला मिळालंय समजा, तो प्रकृतीने त्याला चांगलंच पिकवलंय, झाडावरच तो पिकलाय. त्याला हवा भेटली, त्याला सूर्याची अग्नी भेटली, बरोबर? त्याला माती भेटली, आहे की नाही? ते सगळे पंचमहाभूतांनी, पंचतत्वांनी तो बनलाय. आता त्याला काहीच गरज नाहीये आगीवर शिजवायची. तुम्ही त्याला तसं खाऊ शकता. पण काय करतो माहितीये का आपण? केळ्याला कच्चं तोडतो, त्याला ते पाम ऑइलमध्ये टाकतो, त्याला मग ती आग देतो, मग ते केळं आपण त्या पद्धतीने खातो. आता तो एक तर पूर्ण तो मॅच्युअर झालाच नव्हता. म्हणजे त्याला तो पूर्ण होण्यापूर्वी, त्याला वय पूर्ण होण्यापूर्वी, तो पिकण्यापूर्वीच आपण त्याला अर्धा कच्चाच तोडला. त्याच्यात तो डेडच होता, पूर्ण झालाच नाही ना, प्रीमॅच्युअरच आपण त्याला तोडला. त्याच्यानंतर अजून काही बाकी होतं, त्याला आगीवर शिजवलं, चढवलं. अजून काही बाकी होतं, त्याच्यात त्याला कशात टाकलं? पाम ऑइलमध्ये. तेलात नाही टाकलं, पाम ऑइल, सगळ्यात घटिया क्वालिटीचं ऑइल. आता त्याच्यात अजून काही कमी होतं, त्याच्यात तिखट आणि मीठ टाकलं. मग आपण खायला लागलो. ऑलरेडी तो प्रीमॅच्युअर डेड होतं, त्याला अजून डेड केलं. काय भेटणार त्याच्यातून? डेड वस्तू काय क्रिएट करतील? मृत वस्तू काय क्रिएट करणार? काय निर्माण करतील? डेड वस्तू डेड बॉडीज क्रिएट करेल ना. एखादी निर्जीव असते, ते एखाद्या जीवाला जन्म देऊ शकते का? जो जिवंत आहे तोच, ज्याच्याकडे जे आहे तो तेच देऊ शकतो, ज्याच्याकडे प्राण आहे तोच प्राण देऊ शकतो ना. आपण केळ्याला त्या पद्धतीने कन्झ्युम केलं, ऑब्विसली तो पाम ऑइल जाईल, तो तिखट मीठ जाईल, त्याच्यानंतर तो कच्चाच गेला आणि तो चिकटेल आपल्या पोटात जाऊन, आणि तो चिटकून राहणार आपल्या इंटेस्टाईन मध्ये. 72 पॉईंट आहे, ज्या पॉईंटवर त्याचा प्रेशर पडेल त्या प्रकारचं ॲलोपॅथीने त्याला आजाराला नाव दिलंय. आजारला कोणताच नाव नाहीये, सगळ्या आजाराचा मूळ एकच आहे, पोटात टॉक्सिन जमा होणे. आणि ते कशामुळे होतात माहितीये का? तुमच्या चुकीच्या फूड कन्झम्पशनमुळे, आहारामुळे. म्हणून आहार आणि आरोग्य एकमेकांशी कोरिलेटेड बाब आहेत. जर एखाद्याला स्वस्थ राहायचं असेल तर त्यांनी औषध खायला पाहिजे का व्यायाम करायला पाहिजे? का बरं? मला तर कधीच कोणताच मिठ्ठू, कोणताच मोर व्यायाम करताना दिसत नाही. तुम्हालाच कशाला व्यायामाची गरज आहे? बैल तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. हत्ती घास खाऊन सुद्धा जंगलातला सगळ्यात शक्तिशाली प्राणी आहे. तो तर मला डिप्स मारताना दिसत नाही, जिम मध्ये गाणे ऐकून डंबेल्स उचलताना दिसत नाही. तुम्हालाच कशाला स्वस्थ राहायला व्यायामाची गरज पडली? हा, तुला एवढं माहिती, मग खातोस कशाला दादा? त्याला कळतंय, तुम्हालाही कळतंय, मलाही कळतंय, सांगतोय मी, त्याचं उत्तर बरोबर आहे. सगळ्याला कळतंय, कळतं, मात्र आपण वळत नाही. का बरं? कारण की रसना जी आहे ना, टंग, 5 आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही. पण ज्या व्यक्तीने, ज्या मुलाने, ज्या मुलीने याच्यावर नियंत्रण मिळवलं, बोलण्याच्या बाबतीत आणि खाण्याच्या बाबतीत, त्याचं यश साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा अडवू शकत नाही. कारण की ब्रह्मा विष्णू महेश काही वेगळे नाहीये, ते आपल्यामध्येच आहेत. आपण कशाने बनलोय माहितीये का? आपण कशाने बनलो आहेत? आपण कशाने बनलो आहोत? पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश. 5 एलिमेंट्स सायन्स मध्ये असेल ना, आपली बॉडी कशाने बनली आहे? 5 एलिमेंट्स. कोणी आहे का, कोणाला सायन्स सब्जेक्ट आहे शाळेत? हा, तुम्हाला हे पण सांगता येत नाही की आपल्याला सब्जेक्ट आहे? मग काय सरांना घाबरताय? तुमच्या मॅडमांना घाबरताय की शूटिंग चालू आहे? की सर आपल्या रोड, सर इंग्लिश वाले आहेत, यांना कसं सांगायचं की आम्हाला सायन्स पण आहे? कसं सांगायचं? असं भीती वाटते का? सेल्सला बनलेली असते आणि सेल्स जे आहेत ते बायोमॅक्रोमॉलिक्युल्स जसं की ऑक्सिजन, वॉटर मॉलिक्युल्स, H2O त्यांना बनलेले असते. हो. आणि ते मॉलिक्युल्स कशाचे घटक आहेत? आपल्या हा, अर्थचेच घटक आहे, वॉटरचे आहे ना, एअरचे, फायरचे.
स्पेसचे, ते सगळ्यातून जो ब्रह्मांड ज्या तत्वांनी बनलाय त्या शरीर, आपलं शरीर पण आपण भगवान म्हणतो. तुम्ही भगवान आहात. कोण आहात? तुम्ही म्हणा सिद्ध करून दाखवा. करून दाखवू का? नाही का? बरं, करून दाखवतो. तर याला नाही पण तुम्हाला दाखवतो. भगवान, भचा अर्थ काय आहे? भूमी, अर्थ. गगन, गचा गगन, आकाश, स्पेस पण म्हणू शकतो आपण. ओके. त्याच्यानंतर वायू, व वायू, वाला संधी आहे ना आची, आचा काय होणार? व भ ग व आ न. अचा आग, अग्नी, फायर. आणि न चा नीर. आणि आपला शरीर कशाने बनला? ह्याच 5 तत्वांनी. भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर, या पंचतत्वांनीच बनलाय ना. याला आपण भगवान नाव दिलंय. तर आपणच त्या तत्वांनी बनलं तर आपण काय झालो? पण आपण भगवानाचा निरादर केलाय. कशामुळे? भगवानाला काय लागतं खायला? बरं, गणपतीला कशाचा प्रसाद चढतो? लाडवांच्या पूर्वी, मोदकांच्या पूर्वी, लाडवांच्या पूर्वी. अरे दादा, ते प्रसाद देण्यापूर्वी दुर्वा चढवला जातो. काय चढवला जातो? श्री शिवाय नमस्तुभ्यम माहितीये का तुम्हाला? 1 लोटा जल. त्या शिवजीला सगळ्यात पहिले काय लागतं? बेलपत्र. त्याच्यानंतर सत्यनारायणची कथा कोणी कोणी ऐकलीये? कोणाकोणाच्या घरी झालीये? त्या चरणामृत वाटण्यापूर्वी त्या देवाला, सत्यनारायणला काय अर्पण केलं जातं? तुळशीपत्र. एवढे मोठे देव असून, ब्रह्मा विष्णू महेश असून, ते काय खातात? त्यांचा आहार काय पहिला? तुळशीपत्र, बेलपत्र, म्हणजे नैसर्गिक गोष्टी ऍज इट इज. शाक, फल, कंदमूल, हे त्यांचा आहार आहे. तो देव आहे, त्याला माहितीये काय खायचं. आपण पण देव आहे, पण आपल्या आतमधल्या देवाचा आपण निरादर करतो. काय खाऊन? फिश फ्राय, चिकन नूडल्स, फ्राईड राईस, बनाना वेफर्स, एग रोल, अजून काय काय असते? चीज मोमोज. तुम्ही ते देवापुढे मांडल्यानंतर देव त्याला असा फेकून देणार बाजूला, खाणार नाही तो. देव आहे, गॉड आहे. गॉड. जनरेटर, जी जनरेटर म्हणजे सृजन करता. ओ ऑपरेटर, संचालन करता. डी डिस्ट्रॉयर. कोण आहे? जी गॉड. जनरेटर, जनरेटर कोण आहे? जनरेटर आहे ब्रह्मा. ओ ऑपरेटर, संचालन करता, चालवणारा कोण आहे? विष्णू. आणि डिस्ट्रॉयर, एका क्षणात डिस्ट्रॉय करू शकतं, कोण आहे? तो शिव. काय खातो तुमचा? बेलपत्र. त्याच्याशिवाय त्यांचं भोजन नाहीये. म्हणून ते देव झाले. आणि आपल्याला देवासारखं शरीर भेटलं. बघा, जेव्हा देवाला सगळ्या सुखांचा उपभोग घ्यायचा असतो ना, तो ह्युमन फॉर्म मध्ये पृथ्वीवर येतो. जेवढे सुख माणसाला भोगता येतात ना, तेवढे देवाला पण येत. म्हणून विष्णू कृष्ण बनून काय येतात? पृथ्वीवर. सगळं मिळतं. प्रेम करता येतं, चोऱ्या करता येते, युद्ध लढता येतं. राम राज्य करण्यासाठी येतात, संदेश देण्यासाठी येतात. म्हणजे जे देवाला पण उपभोगता येत नाही ना, ते मनुष्य उपभोगू शकतो. म्हणजे एवढं सुंदर जीवन आहे. पण जीवन सुंदर कधी असतं माहितीये का? म्हणजे जेव्हा तो ह्या सगळ्या सुखांचा आनंद केव्हा घेऊ शकतो? जेव्हा तो निरोगी असेल, त्याचं आरोग्य चांगलं असेल. म्हणजे सगळ्यात मोठं धन काय माहितीये का? पहिला सुख काय आहे? निरोगी काया. काय म्हणजे शरीर. ती निरोगी असली ना, तर तुम्हाला भरपूर सगळ्या काही गोष्टींचा आनंद घेता येतो. पण शरीरच स्वस्थ नसेल आणि तुम्हाला 5 कोटी दिलं आणि तुमचं डोकं भयंकर दुखत असेल, तर त्या 5 कोटीला काही सुचेल का तुम्हाला? हा, त्या 5 कोटीला कुठं इन्व्हेस्ट करायचे? मस्तपैकी फॅमिलीला घेऊन कुठं रिसॉर्टवर जावं, मस्त एका चांगल्या ठिकाणी पोहायचं आहे, गोल्ड घ्यायचं आहे. डोकं भयंकर दुखतंय, ते 5 कोटी तुमच्या कामाचे आहेत का? हा, पण डोकं दुखत नाही, डोकं शांत आहे, स्थिर आहे, आणि तुमच्या खिशात पैसे नाहीये, तरी तुम्हाला बरं वाटेल यार की स्वस्त आहे, चांगलं आहे, शांत आहे, या क्षणात आहे. बरोबर ना?
तर पहिला सुख काय असतो? निरोगी काया, म्हणजे स्वस्थ शरीर हा आपला पहिला सुख आहे. आणि शरीर स्वस्थ केव्हा राहणार? म्हणजे आरोग्य, स्वस्थ शरीर म्हणजे चांगलं आरोग्य. आरोग्य चांगलं केव्हा राहणार आपलं? चांगल्या आहारामुळे जेव्हा आपण चांगला आहार घेऊया. कारण की म्हटलं आहे ना, मी नाही म्हणत, पण आपल्या ग्रंथात लिहिलं आहे की जैसा खाओ अन्न वैसा होता मन. आपण जे काही खातो ना त्या अन्नाने 3 गोष्टी क्रिएट होत असतात. त्याचा जो सुप्रीम पार्ट असतो, त्या अन्नामध्ये जी चेतना असते त्याच्याने आपलं मन बनतो. काय बनतो? मन. त्याचा जो फिजिकल पार्ट आहे, जो दिसणारा आहे, म्हणजे त्याच्याने आपलं मांस बनतो. भौतिक भाग आहे, खाण्यायोग्य. त्याच्याने आपला बनतो मांस. आणि जो निकृष्ट भाग आहे त्या अन्नाचा, एकदम खालच्या स्तराचा, तो मळच्या माध्यमातून निघून जातो. काय 3 गोष्टी क्रिएट झाल्या, मन, मांस आणि मळ. बरोबर आहे? तर आपण काय खातो, ते कसं खातो, कोणी बनवलेलं आहे, बनवताना काय विचार त्या फूडवर गेलेला आहे. कारण की सगळे काही एनर्जी आहे. तुम्ही एनर्जी आहे, मी एनर्जी आहे, वॉटर एनर्जी आहे, फूड एनर्जी आहे. इव्हन द स्टोन इज ऑल्सो एन एनर्जी. प्रत्येकामध्ये चेतना आहे. बरोबर आहे? जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामध्ये चेतना नाही, तुम्ही एखाद्या दगडाला शिव्या द्या. तुम्ही आज शिव्या त्या दगडाला दिले ना, तो निर्जीव आहे. तुम्ही त्याला, पण तुम्हाला परवाच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी कोणी ना कोणी शिव्या देणारा मिळेलच. तुम्ही चालता चालता एखाद्या दगडाला लाथ मारा, तुम्हाला कधी ना कधी कुठं ना कुठं ठोकर लागेलच. तुम्ही पळालाच. म्हणजे त्याच्यामध्ये चेतना आहे. तुम्ही जो कर्म केला तो कर्म परतून तुमच्याकडे आला. बरोबर? तर आपण जे आहार कन्झ्युम करतो ना, त्याच्याबद्दल आपण खूप अवेअर असलं पाहिजे. हा विषय सुरू झाला होता माझ्या वडिलांना, मोठ्या वडिलांना कॅन्सर झालाय म्हणून. तर कसं झालं असावं? कारण की त्यांचं रुटीन काहीच फिक्स नव्हतं. सकाळी लवकर उठायचे, कधी काही खाऊन घ्यायचे, कधी तेलाचं, कधी काहीच नाही खायचे, मग कामावर जायचे. अशामुळे त्यांनी काय केलं की चुकीचा आहार घेऊन घेऊन शेवटी एवढं टॉक्सिन्स बॉडीमध्ये जमा झाले. आणि जेवढी टॉक्सिन्स जमा होते तेवढा मोठ्या लेवलचा तुम्हाला रोग होणार. बीपी, शुगर, थायरॉइड, हे म्हणजे थोडं थोडं मळ संचय होत आहे तुमच्या शरीरामध्ये, त्याचे लक्षण आहे. याला बाहेरून औषधं घेऊन तुम्हाला बरं करता येत नाही. जर औषधांनी बरं झालं असतं तर आज एवढे दवाखाने झाले नसते. पण हा त्यांनी व्यवसाय सुरू केला. चांगल्या माणसाला आजारी करून नुसतं औषधं देत राहायचं आणि त्याच्यातून चांगली कॅपिटल जनरेट करायची, पैसा जमा करायचा. हे त्यांनी व्यवसाय सुरू केला. कारण की शरीर ज्या तत्वांनी बनलेलं आहे त्याला सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तेच तत्व महत्वाचे आहे. बरोबर? एखादी गाडी जर बिघडली गेली, त्याचा एखादा पार्ट तुटला, तर आपण त्याला तोच पार्ट जोडतो ना. बरोबर आहे की नाही? पण आपण बॉडीचा समजा आपला वायू तत्व कमी झाला, पण आपण ते बाहेरची औषधं खातो, त्याच्यामध्ये फक्त केमिकलच आहे. वायू तत्व म्हणजे वायू म्हणजे हवा, हवा म्हणजे ऑक्सिजन. तर ऑक्सिजन कमी झालाय शरीरामध्ये, ब्लडमध्ये, तर ती औषध काय करेल त्याला? काही आहे का? बरोबर की नाही? आता मग तुम्ही वायू तत्व असणारी जी काही हे असेल, पदार्थ असेल, तर तुम्ही जास्त कन्झ्युम करायला पाहिजे. आता वायू तत्व कशात मिळेल? कशात मिळेल? एक तर जी हवा आहे ती डायरेक्ट तुम्हाला वायू तत्व त्याच्यातून जात आहे. दुसऱ्या जे हिरवे भाज्या असतात ना त्याच्यात, आणि जे हे झाड आहेत ना ज्याच्या मार्फत आपल्याला ऑक्सिजन मिळतं, त्या सगळ्या पानांमध्ये वायूचं प्रमाण असतं. काय असतं? तर तुमच्या शरीरामध्ये जर ऑक्सिजन लेवल कमी झाली असेल तर जे पानं बकरी खाते, माहितीये का, गोट, ती खाते, तिचं इंटलेक्च्युअल लेवल फूडच्या बाबतीत ह्युमन पेक्षा जास्त डेव्हलप्ड आहे, कॉन्शियस आहे. ती खाली पडलेली गोष्ट ती वास घेते आणि ती त्याला तोंडात घेत नाही. त्याला आपल्याला चाराही द्यायचा असला तर वर बांधून द्यावं लागतं, ती मातीतलं खात नाही. एखाद्या बैलाला तंबाखूची पानं द्या, तो खाणार का? पण एखाद्या माणसाला दिली तर मग बैल बैल आहे का माणूस बैल आहे? त्याला कळतंय तंबाखू खायची नाही, पण माणूस कसा खातो? मस्त घुटतो बैल अर्धा, मला टशननी असा ठोकतो. मग मग कसा करतो? लय प्रॅक्टिस झालेली आहे तुला. हा, करता करता थांबला ना तू, तुला कळलं की सरांना लक्षात येईल म्हणून. बरोबर की नाही? तर त्यांना पण एवढा सेन्स आहे. पण आपण काय करतो? आपण नॉनसेन्स झालोय. आपण कुठे जातो? लगेच मेडिकलवर जातो. तर सगळं केमिकल, ऑलरेडी बॉडी डॅमेज झाली आहे चुकीच्या खाल्ल्याने, परत तुम्ही ते आणताय औषध, आणि ते तुमचा रोगाचा निदान करत नाही,
ते जे सिमटम्स आहेत त्या सिमटम्सला सप्रेस करते, दाबते, म्हणून त्याला काय म्हणतात, दवाई. त्याला ऍक्च्युली हिंदीमध्ये ते दवाई म्हणत होते. दवाई म्हणजे दाबण्याचं कार्य केलं ना, आपण म्हणतो दवाई. माणसाला दवा खाण्याची गरजच नसते, हवा खाण्याची गरज असते. कशाची? भोर की एक हवा 100 बीमारियों की दवा. पण आपल्याला ते दवा खाण्याची गरज झाली, हवा खाण्याची सवय नाही. सर आणि आम्ही 5 वाजता फिरायला गेलो, एवढं फ्रेश वाटत होतं. आम्ही मी तर जातच असतो, सर पण 5ला उठतात. सरांची एक सवय खूप चांगली आहे. सर 5ला उठूनच जातात. त्यांचा दिवस, त्यांना ते रात्री 12ला 1लाही झोपले तर ते 5ला